नाशिककरीण UK या आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं सकाळी सकाळी मनापासून स्वागत। आज मंगळवार आणि आज इथे गार्बेज डे असतो। दर मंगळवारी इथे गार्बेज कलेक्शनला असा ट्रक येतो जो तुम्हाला आता दिसेल। इथे 4 प्रकारचे वेगवेगळे डस्टबिन असतात। आता हा जो रेड कलरचा आहे त्याच्यामध्ये फक्त प्लास्टिकच्या बॉटल्स असतात। ग्रीनमध्ये फक्त प्लांट वगैरेची जी वेस्ट असते ती जाते। येलोमध्ये आपले काचेच्या ज्या बॉटल्स वगैरे ज्या असतात त्याच्यामध्ये जातात आणि ब्लॅक ह्याच्यामध्ये घरचं जे सगळं वेस्ट असतं ते त्याच्यात तुम्ही जो डेली आपला कचरा असतो तो टाकू शकता। ही आमची बॅकची साईड आहे आणि ह्या लेनमध्येच तो ट्रक येतो। ही लेन अशी थोडी फार दिसते। बाहेर पण तुम्हाला सगळ्यांचे डस्टबिन दिसतील आणि इतकी क्लीन आहे ती, कोणाला वाटणार पण नाही ही गार्बेज लेन आहे म्हणून। आज सकाळी ऊन पण छान पडलं होतं। हा आमचा बॅकडोर आहे। मी घरी आले आहे ऑलरेडी आणि माझा स्वयंपाक पण झालेलाच होता। स्वयंपाकमध्ये होतं आज पालक डाळ आणि मटकीची उसळ। बाहेर अरिन आणि आर्या दोघं त्यांचं जेवण एन्जॉय करत आहेत। ऑलमोस्ट त्यांचं जेवण झालं आहे, त्यांचा आता स्क्रीन टाईम चालू आहे। आणि हा अरिन आणि त्यांचं हे फेवरेट कोकोमेलन। आणि घरातला पसारा तर तुम्ही इग्नोर करा, मुलं म्हटले की पसारा होणारच। आणि सगळं आटपलं होतं माझं काम, आमचं जेवण पण झालं होतं। मी किचन वगैरे सगळं आवरलं होतं, थोडा वेळ रेस्ट केला आणि जरा बाहेर पडलं होतं। थोडं काम होतं आणि ते काम काय आहे ते तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेलच। आम्ही आलो आहोत अरिन आणि आर्यासाठी बाईक घेण्यासाठी। आज पण थोडं आभाळ आलं होतं पण पाऊस नव्हता, थोडा वारा सुटला होता। आर्याला बाहेर काढते, ही कार सीटवर बसली आहे। इथे कंपल्सरी लहान मुलांना कार सीटवर बसावंच लागतं। आम्ही दुकानामध्ये आलो आणि काय घेऊ आणि काय नाही असं आम्हाला झालं होतं। इतकं सुंदर स्टोअर होतं ते आणि लिटरली नवजात बाळापासून ते 10 वर्षाच्या मुलापर्यंत सगळ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टॉईज, गेम्स, एज्युकेशनल किट्स सगळं अवेलेबल होतं। इथे बाहुल्यांचंच एवढं मोठं सेक्शन होतं। खाली छोटंसं मेकअप किट दिसेल तुम्हाला। आरिन आणि आर्याला असं वाटत होतं की काय घेऊ आणि काय नको। आपल्याला मुलांनाच वाटतं की सगळं घ्यावंसं, पण थोडंफार बजेट फ्रेंडली होतं ते, त्याच्यामुळे आम्ही बऱ्यापैकी शॉपिंग केली खेळण्याची।
इतकं मोठं दुकान होतं की ते पूर्ण बघायला जवळजवळ आम्हाला 2 तास तर आरामात लागले. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स पण ठेवले होते लहान मुलांसाठी, आणि त्याच्यावर कार्टून प्रिंट असल्यामुळे ते फारच जास्त अट्रॅक्टिव्ह वाटत होते. असंच पुढे पुढे जात आणि इथे आहे आर्याची फेवरेट स्लाईड. इथे भरपूर वेळेला घरांचा बॅकयार्ड बऱ्यापैकी मोठा असतो, तर तुम्ही घराच्या बॅकयार्डमध्ये हे स्लाईड लावू शकता. वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या स्टाईलचे तिथे स्लाईड्स अवेलेबल होते. आणि त्याच्याबरोबरच मुलांना खेळण्यासाठी आउटडोअरला एखादं प्ले मॅट म्हणा, किंवा इथे असं आपण जसं पाण्याचं बास्केट असतं तशा टाईपचं बास्केट पण इथे मिळतं. तर ते बास्केट पण तुम्ही आउटडोअरमध्ये ठेवू शकता. तर ते मुलांना खेळण्यासाठी असं त्याच्या आतमध्ये लागणाऱ्या छोट्या छोट्या टॉईज त्या पण तिथे अवेलेबल आहेत. तुम्हाला मागे दिसेलच काय घेऊ आणि काय नको असं होईल. आणि फायनली आम्ही ज्या सेक्शनमध्ये आम्हाला यायचं होतं, जे घेण्यासाठी आम्ही आलो होतो त्या सेक्शनमध्ये आलो आहे. आणि इथे 2 वर्षाच्या मुलांपासून ते 12 वर्षाच्या मुलांपर्यंत सगळ्या टाईपच्या बायसिकल्स अवेलेबल आहेत. आणि त्याच्याबरोबर क्यूट असे हेल्मेट आणि बास्केट पण आहे. इथे आर्यन एक सायकलवर बसला आहे, तो ट्राय करतो आहे. आणि आर्याचं सर्चिंग अजून चाललेलं आहे. आर्यनला त्याच्यावर बसायचं पण आहे आणि खाली उतरायचं पण आहे, पण तो छान एन्जॉय करतो आहे. आणि ह्या साईडला मला वाटतं आर्याचं काहीतरी दुसरंच काम चाललं आहे, ते दिसेलच तुम्हाला. हे बघा, इथूनच पुढे आम्ही वरच्या सेक्शनला निघालो. आणि वरचं सेक्शन न्यूबॉर्न बेबींसाठी होतं स्पेशली. तिथे न्यूबॉर्न बेबीसाठी लागणारे बेड्स, त्यांच्या बेडशीट, नवीन स्ट्रोलर, कार सीट, सॉफ्ट टॉईज, सगळ्या व्हरायटीज अवेलेबल होत्या. हे समोर जे तुम्हाला दिसत आहेत ते स्ट्रोलर आहेत, वेगवेगळ्या साईजचे, वेगवेगळ्या प्राइसेसनुसार तिथे लावलेले आहेत. हे समोर छान छान खेळणी आहेत बाळांची रूम सजवण्यासाठी. इथे सॉफ्ट टॉईज पण आहेत. हे बघून मला आठवण झाली की आर्यन आणि आर्यासाठी जेव्हा न्यूबॉर्न झाले होते तेव्हा आम्ही त्यांच्यासाठीचे शॉपिंग केलं होतं, त्याची मला आठवण येत होती. स्ट्रोलर पण फार सुंदर होते. इथे तर स्ट्रोलर सर्रास वापरलं जातं. आपल्याकडे आता थोडंफार वापरतात, पण इथे तर फार कॉमन आहे स्ट्रोलर आणि कार सीट. त्याच्याशिवाय कार ड्राईव्हच नाही करू शकत. जर तुमच्याकडे बेबी आहे तर त्यांना कंपल्सरी कार सीट ही लावावीच लागते, नाहीतर तुम्हाला पेनल्टी पे करावी लागेल. हे छान असे पाळणे आहेत इथे. छान छान बघत आम्ही खाली उतरलो. आणि फायनली आम्हाला ज्या 2 बायसिकल आम्ही शॉर्टलिस्ट केल्या होत्या त्या आम्ही परचेस केल्या. आर्या पण सायकलवर बसली आहे आणि ती छान एन्जॉय करते. खाली खाली आर्याला खाली उतरायचंच नव्हतं सायकलवरून. आणि फायनली आम्ही तीच सायकल घेतली. इथे मागे तुम्हाला हेल्मेट पण दिसतील. सध्या तर तिला हेल्मेटची गरज नाही आहे, कारण आम्ही तर सोबत असणारच तिच्या. आणि इथे आर्यन आहे ज्याची काहीतरी वेगळ्याच टाईपची शॉपिंग चाललेली आहे आणि एकटंच त्याला शॉपिंग करायची आहे.
अरिन खरं तर वैतागला होता, कारण आर्या त्याला सायकलवर बसायलाच देत नव्हती. या दोघांच्या गडबडीत मारामारीमध्ये आम्ही 2 सायकल सिलेक्ट केल्या आणि बिलिंग केलं आणि आम्ही घरी पण आलो. आमची जेवणं पण झाली आणि अरिन आणि आर्या आता झोपल्या आहेत. तर आमचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.